आज आपण BA भागच्या फर्स्ट सेमिस्टरला सुरुवात करणार आहोत. BA फर्स्ट इयरच्या अभ्यासक्रमात विद्यापीठाने ठरवून दिलेला जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमातील BA भाग मधील राज्यशास्त्राचं जो काही नाव आहे, जो विषय आहे, त्या विषयाचे नाव राजकीय सिद्धांत. म्हणजेच आपल्याला BA फर्स्ट इयरला राजकीय सिद्धांतावर अभ्यास करावयाचा आहे. या राजकीय सिद्धांतात जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम 4 युनिटमध्ये विभागलेला आहे. या अभ्यासक्रमात आपल्याला राजकीय सिद्धांत, राज्य, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, अधिकार अशा अनेक विषयावर जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला राजकीय सिद्धांतातील राज्य या संकल्पनेवर चर्चात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करावयाचा आहे. यापूर्वी तुम्हाला माहीत असेल की राज्य काय आहे, राज्याची निर्मिती मानवाने का केली, राज्य निर्माण होण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहे, अशा प्रकारची तुम्हाला कल्पना असेलच. आज आपण राज्य व राज्याचे घटक या संकल्पनेवर आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, अशी कोणती संस्था असो, त्या संस्थेचा मानवाला उपयोग होत असतो. आणि विविध अशा ज्या काही संस्था निर्माण होतात, या विविध संस्था मानवाच्या गरजेपोटी निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे राज्य संस्था ही सुद्धा एक संस्था आहे. राज्य संस्था ही मानवनिर्मित संस्था आहे. कारण विविध अशा गरजेपोटी मानवाने आपसात करार करून राज्य संस्थेची निर्मिती केलेली आहे. कारण राज्य संस्था अस्तित्वात येण्यापूर्वी निसर्गावस्था होती
आणि निसर्ग अवस्थेत मानवाच्या ज्या काही गरजा होत्या त्या गरजेचे निराकरण करता येत नव्हते. एवढेच नव्हे तर मानवाला आपल्या गरजाची पूर्तता करता येत नसून कोणत्याही मानवावर कोणाचे नियंत्रण नव्हते. आणि त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. स्वैराचार प्रवृत्ती निर्माण झालेली होती. माइट इज राईट परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे मानवाला सुखी जीवनाची प्राप्ती झालेली नव्हती. आणि त्यामुळे ज्या काही समस्या होत्या त्या समस्याची पूर्तता करण्यासाठी मानवाने आपसात करार केला आणि कराराच्या माध्यमातून विविध अशा गरजेपोटी राज्य संस्थेची निर्मिती केली. म्हणजेच एकंदरीत राज्य संस्था ही एक मानवनिर्मित संस्था असून राज्याशिवाय मानव व मानवाशिवाय राज्य असूच शकत नाही अशा प्रकारची कल्पना निर्माण झाली. म्हणजे एकंदरीत आपल्याला सांगायचे झाल्यास राज्य संस्था निर्माण केल्याशिवाय मानवाला सुखी व समृद्ध जीवन जगता येत नाही. विविध अशा गरजाची पूर्तता करता येत नाही. त्याकरिता मानवाला राज्य संस्थेची आवश्यकता वाटू लागली आणि पर्यायाने मानवाने राज्य संस्थेची निर्मिती केली आणि त्यामुळे राज्य संस्था ही मानव निर्मित संस्था आहे. ही जी काही राज्य संस्था आहे ह्या राज्य संस्थेच्या अनुषंगाने अनेक अशा विचारवंतांनी आपापल्या विचारातून राज्य संस्थेची व्याख्या मांडलेली आहे. आपल्याला माहीत आहे का गरजेपोटी मानवाने राज्य संस्थेची निर्मिती केलेली आहे. म्हणजेच राज्य संस्था एक आहे मानव निर्मित संस्था आहे. हे महत्त्वाचे मानून विचारवंतांनी राज्य संस्थेची व्याख्या केलेली आहे. त्यातील पहिली व्याख्या म्हणजेच ग्रीक विचारवंत ॲरिस्टॉटल यांच्या मतानुसार राज्य म्हणजे सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी कुटुंब खेड्याचा मिळून बनलेला संघ म्हणजेच राज्य. तर ब्लडसी या विचारवंताने राज्य म्हणजेच निश्चित भूप्रदेशावर राजकीय जीवन जगणारा समाज म्हणजेच राज्य होय अशा प्रकारची व्याख्या सांगितलेली आहे. तर प्राध्यापक गार्नर यांच्या मतानुसार राज्य म्हणजेच कमी अधिक लोकसंख्येने कायमची वस्ती करून राहणारा व शासनाच्या विधी नियमानुसार चालणारा परंतु कोणाच्याही नियंत्रणात नसणारा समाज म्हणजेच राज्य होय अशा प्रकारची व्याख्या प्राध्यापक गार्नर यांनी केलेली आहे. आपल्याला माहीत असेल का प्राध्यापक गार्नरची व्याख्या ही एक महत्त्वाची आहे. कारण राज्य निर्माण करण्यासाठी ज्या 4 गोष्टीची आवश्यकता आहे ते 4 घटक यांच्या व्याख्यात आलेले असल्यामुळे ही व्याख्या सुरळीत व योग्य आहे असे आपल्याला म्हणता येईल.
तत्पूर्वी कौटिल्य यांनी आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात राज्य निर्मितीचा जो काही सप्तांग सिद्धांत सांगितलेला होता, त्या सप्तांग सिद्धांतात राज्य निर्माण होण्यासाठी त्यांनी 7 घटक आवश्यक मानलेले होते. त्यांनी सांगितलं होतं की राजा, अमात्य, जनपद, कोच, किल्ला, सेना, दंड, सेना म्हणजेच दंड व मित्र असे 7 घटक कौटिल्याने आपल्या सप्तांग सिद्धांतामध्ये सांगितलेले होते. म्हणजेच कौटिल्याने जो काही सप्तांग सिद्धांत सांगितला होता, त्या सप्तांग सिद्धांतात राज्य निर्माण होण्यासाठी 7 घटकाला त्यांनी महत्त्व दिले होते. त्यातील 7 घटक कोणते? राजा, अमात्य, जनपद, कोस म्हणजे खजिना, कोस, किल्ला, मित्र आणि दंड हे 7 घटक. कौटिल्याच्या सप्तांग सिद्धांतात आधुनिक काळातील 4 घटक आलेले आहेत. म्हणजे त्या वेळेसुद्धा या 4 घटकाला महत्त्व प्राप्त झालेले होते आणि त्यामुळे आधुनिक काळात राज्य निर्माण होण्यासाठी 4 घटक असणे आवश्यक आहे. ते कोणते? तर लोकसंख्या, भूप्रदेश, सरकार व सार्वभौम. त्यातील पहिला मुद्दा आहे लोकसंख्या. आपण सुरुवातीला बघितलं का राज्य संस्था ही मानव निर्मित संस्था आहे. म्हणजे विविध अशा गरजेपोटी राज्य संस्थेची निर्मिती झालेली आहे आणि त्यामुळे राज्य निर्मितीच्या घटकातील लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक असून लोकाशिवाय राज्य व राज्याशिवाय लोक अशा प्रकारची कल्पना आपण करू शकत नाही आणि त्यामुळे लोकसंख्या हा राज्य निर्मितीचा महत्त्वाचा घटक आहे. आता लोकसंख्या हा राज्य निर्मितीचा महत्त्वाचा घटक असला तरी राज्य निर्माण होण्यासाठी किती लोकसंख्या असावी याला सुद्धा महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि त्यामुळे आपल्याला लोकसंख्येचा आकार बघणे आवश्यक आहे. मित्रांनो, लोकसंख्या हा राज्य निर्मितीचा महत्त्वाचा घटक असला तरी राज्य निर्माण होण्यासाठी विशिष्ट लोकसंख्या असणे आवश्यक आहे. कारण विशिष्ट लोकसंख्या असल्याशिवाय राज्य निर्माण होऊ शकत नाही. आपण जर विचार केलं का कुटुंबाला आपण राज्य म्हणू शकत नाही, कारण कुटुंबात राज्य निर्माण होण्याकरता पुरेशी लोकसंख्या नाही. म्हणजेच एकंदरीत आपल्याला सांगायचे झाल्यास राज्य निर्माण होण्यासाठी लोकसंख्येचा आकार सुद्धा बघणे आवश्यक आहे. या अनुषंगाने विविध अशा विचारवंतांनी आपले मतांतरे सांगितलेले आहेत, मानलेले आहेत. प्लेटो या विचारवंतांनी राज्य निर्माण होण्याकरिता 5040 ही लोकसंख्या सांगितलेली आहे. मागच्या पिरियडला म्हणजेच मागच्या वर्षी नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला रिक्त जागेमध्ये विचारलं होतं की प्लेटोच्या मतानुसार राज्य निर्माण होण्यासाठी आवश्यक लोकसंख्या सांगितलेली होती. म्हणून लक्षात ठेवायच्या ह्या गोष्टी.
म्हणजे आपल्याला जो काही पेपर संच असतो तिथं रिक्त जागासुद्धा असतात, 8 असतात, एका रिक्त जागेला 2 मार्क असतात. त्यामुळे लहानशा गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चला समोर, राज्य निर्माण होण्यासाठी आवश्यक लोकसंख्या असणे आवश्यक आहे. याकरता विचारवंतांनी आपले विचार सांगितले आहेत. प्लेटो या विचारवंतांनी राज्य निर्माण होण्यासाठी 5040 ही लोकसंख्या सांगितलेली आहे. तर रुसो या विचारवंतांनी 10,000 लोकसंख्या सांगितली आहे. तर प्लेटो या विचारवंतांनी ॲरिस्टॉटल या विचारवंतांनी कमी अधिक 1,00,000 लोकसंख्या सांगितलेली आहे. म्हणजेच एकंदरीत आपल्याला सांगायचे झाल्यास राज्य निर्माण होण्यासाठी आवश्यक लोकसंख्या असणे आवश्यक आहे. कारण आवश्यक लोकसंख्या असल्याशिवाय राज्य निर्माण होऊ शकत नाही. म्हणजेच लोकसंख्येच्या आकाराला सुद्धा त्यांनी महत्त्व दिलेले आहे. आपण बघितलं का राज्य निर्माण होण्यासाठी लोकसंख्येचा आकार असणे आवश्यक आहे, विशिष्ट लोकसंख्या असणे आवश्यक आहे. पण मित्रांनो, आपण अभ्यास करीत असताना लोकसंख्याप्रमाणे आपण त्या देशातील लोकसंख्येचा अभ्यास करीत असताना आपण त्यांच्या गुणात्मक पैलूचा सुद्धा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण लोकसंख्येच्या आधारावर नुसतं त्या राज्याचा दर्जा ठरत नसतो. आणि त्यामुळे लोकसंख्येच्या आकाराप्रमाणेच त्यांच्या गुणात्मक पैलूचा सुद्धा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण कोट्यावधी लोक असण्यापेक्षा गुणात्मक पैलूच्या आधारावर कमी असणाऱ्या लोकसंख्याचा देश सुद्धा हा दर्जेदार असतो. आणि त्यामुळे कोट्यावधी भेसड, म्हातारे, परावलंबित्व लोक असण्यापेक्षा गुणात्मक पैलूवर आधारित मोजके लोक असले तरी त्या राज्याचा दर्जा हा चांगला. आणि त्यामुळे कोट्यावधी परावलंबित्व, भेकड, म्हातारे लोक असण्यापेक्षा हुशार, बुद्धिजीवी, शारीरिक दृष्टीने सक्षम, चतुर असे मोजके लोक असले तरी त्या राज्याचा दर्जा त्यांच्यावर ठरत असतो. आणि त्यामुळे लोकसंख्येचा आकार पाहत असताना लोकसंख्येच्या आकाराप्रमाणेच त्या देशामध्ये लोकसंख्या कशी आहे, त्याचा गुणात्मक दर्जा कसा आहे यांचा सुद्धा अभ्यास करणे आवश्यक असते. नेक्स्ट मुद्दा आहे भूप्रदेश. लोकसंख्याप्रमाणेच भूप्रदेश हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. सुरुवातीला लोकांची राणी ही भटक्या स्वरूपाची होती. आणि भटक्या स्वरूपाची राणी असल्यामुळे त्यांचे विशिष्ट राज्य होऊ शकले नाही. उदाहरण द्यायचं झालं तर 1947 पूर्वी जीव लोकांची राणी ही भटक्या स्वरूपाची होती. आणि त्यामुळे जीवचे राज्य होऊ शकले नाही. परंतु नंतर जेव्हा म्हणजे 1947 नंतर जीव लोक
जेव्हा इस्रायलमध्ये दाखल झाले तेव्हा इस्रायल हे जीवचे राज्य ठरले. कारण त्या भूप्रदेशावर जीव लोकांची आत्मीयता, प्रेम निर्माण होऊन इस्रायल हे जीवचे राज्य झाले. म्हणजेच राज्य निर्माण होण्यासाठी विशिष्ट भूप्रदेश असणे आवश्यक आहे. कारण जेव्हापर्यंत लोकांच्या मनात त्या भूप्रदेशाविषयी आत्मीयता निर्माण होत नाही, प्रेम निर्माण होत नाही, तेव्हापर्यंत ते राज्य आपले होऊ शकत नाही. आणि त्यामुळे विशिष्ट भूप्रदेश राज्य निर्माण होण्यासाठी आवश्यक आहे. आपण बघितलं का राज्य निर्माण होण्यासाठी विशिष्ट भूप्रदेश असणे आवश्यक आहे. परंतु मित्रांनो, हा भूप्रदेश जरी एक महत्त्वाचा घटक असला तरी आपण एक अभ्यासक या नात्याने भूप्रदेशाबरोबरच तो भूप्रदेश कसा व किती आहे याला सुद्धा महत्त्व देणे आवश्यक आहे. कारण लोकसंख्येच्या मानाने जर भूप्रदेश कमी असेल अशा वेळी त्या राज्याला अनेक समस्यातून जावे लागत असते, अनेक धोके निर्माण होत असतात. आपण बघितलं का लोकसंख्येच्या मानाने भूप्रदेश कमी असेल अशा वेळी अनेक समस्या निर्माण होतात. राहणीमानाची समस्या निर्माण होते, अन्नधान्याची समस्या निर्माण होते, लहान राज्ये मोठ्या राज्याच्या हातातील बाहुले बनतात, आपल्या राज्याचे परिपूर्ण संरक्षण करू शकत नाही. आपल्याला माहीत असेल का जर्मनीने हालंडला सहजासहजी पराभूत केला. त्याला कारण काय होता? हालंडचा कमी भूप्रदेश. आणि त्यामुळे भूप्रदेश जर कमी असेल अशा वेळेस अनेक अशा समस्यातून जावे लागत असते. आणि त्यामुळे भूप्रदेश कसा असावा याचा सुद्धा अभ्यास करणे आवश्यक. आणि त्यामुळे विशिष्ट राज्याचा भूप्रदेश किती आहे यापेक्षा तो कसा आहे यांचा सुद्धा अभ्यास करणे आवश्यक. जर एखाद्या राज्याचा भूप्रदेश जास्त असण्यापेक्षा तो जर कमी असेल पण योग्य असेल अशा वेळेस त्या राज्याचा दर्जा हा त्या आधारावर ठरत असतो. आणि त्यामध्ये आपण बघितलं का त्या राज्याचा भूप्रदेश किती आहे यापेक्षा कसा आहे हे सुद्धा बघणे आवश्यक आहे. जर त्या देशामध्ये सुपीक जमीन नसेल, बारमाही नद्या असेल, निसर्गाने वेढलेले असेल, अशा वेळेस त्या राज्याचा दर्जा केव्हाही श्रेष्ठ राहत असतो. आणि त्यामुळे आपल्याला राज्य निर्माण होण्यासाठी भूप्रदेश महत्त्वाचा घटक असला तरी भूप्रदेश किती आहे, कमी असेल, लोकसंख्येच्या मानाने जर कमी असेल अशा वेळेस कोणत्या समस्या निर्माण होत असतात, जास्त असेल अशा वेळेस त्या राज्याचा दर्जा कसा ठरत असते. आणि त्यामुळे कमी जर असेल पण पर्यावरण भौगोलिक परिस्थिती जर चांगली असेल अशा वेळेस त्या आधारावर सुद्धा राज्याचा दर्जा ठरत असते. आणि त्यामुळे ह्या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. नेक्स्ट मुद्दा आहे सरकार. आपण नेक्स्ट दोन मुद्दे म्हणजे सरकार आणि सार्वभौमत्व नेक्स्ट वेळेला पाहू.